हॅलो, वेलकम टू जाई क्रिएशन्स अ युनिक आर्ट स्टुडिओ। आज आपण पेन्सिल होल्डिंगचं सेकंड टेक्निक बघूया। त्याचं नाव आहे लूज ग्रिप। मागच्या व्हिडिओत तुम्हाला लूज ग्रिप काय असते त्याची थोडक्यात माहिती मी दिली आहे। आज परत सांगते, लूज ग्रिप म्हणजे स्टँडर्ड ग्रिप प्रमाणे पेन्सिल जशी आपण चिमटीत धरतो तशी धरायची आहे। फक्त ही चिमटी आपण पेन्सिलच्या टोकापासून किमान 4 बोटं लांब धरूया। पेन्सिल अशी जेवढी लांब जास्तीत जास्त लांब धरली तर याला लूज ग्रिप म्हणतात। अगेन आपली ही चिमटी खालच्या 3 बोटांवरती व्यवस्थित रेस्ट करायची आहे आणि आपला रिस्टचा भाग आणि आपला कोपऱ्याचा भाग हा व्यवस्थित पेपरवर स्थिर करायचा आहे। अशा पद्धतीने पेन्सिलला धरणं म्हणजे लूज ग्रिपला वापरणं असा अर्थ होतो। जर ह्या लूज ग्रिपमध्ये आपण रेखाटन केलं तर प्रत्येक प्रकारच्या रेषा किंवा कुठल्याही तुम्हाला लहान मोठ्या रेषा जर रेखाटणार असतील तर त्या तुम्हाला सोप्या जातात। आता ह्याचे फायदे काय असतात याच्याबद्दल बोलूया। लूज ग्रिपचे फायदा एक असा की रेखाटन सोपं जातं। दुसरा फायदा असा की जर लूज ग्रिपमध्ये समजा आपल्याला एखाद्या गोष्टीला स्केच करायचा आहे, एखादा बॉक्स आहे किंवा एखादा ऑब्जेक्ट आहे आणि त्या ऑब्जेक्टला आपण स्केच करतोय, तर स्केच करत असताना आपल्याला माहिती आहे की स्केचिंगमध्ये लाईट आणि डार्क या दोन्ही टोनचा उपयोग करावा लागतो। मग जेव्हा आपण जर पेन्सिलला स्टँडर्ड ग्रिपमध्ये धरून ते स्केच करायचा प्रयत्न केला तर डार्क लाईन्स उमटतात आणि स्केचिंग डार्क दिसतं। इथे आपल्याला डार्कपासून लाईट किंवा लाईटपासून डार्ककडे जायचं असेल तर आपल्याला प्रेशरचा अंदाज येत नाही आणि आपल्याला ते प्रेशर मॅनेज करता येत नाही। म्हणून आपल्याला लूज ग्रिपमध्ये पेन्सिलला धरायचं असतं। जर लूज ग्रिपमध्ये पेन्सिल धरून जर स्केचिंग करायचा प्रयत्न मी केला तर मला हव्या तशा टोनमध्ये प्रेशर कमी किंवा अधिक करून त्याचा इफेक्ट चांगला देता येतो। बघा, मी इथे डार्क टू लाईट जाऊन दाखवतेय। सो असं करत असताना प्रेशर मी मला वाढवता पण आलं आणि दूर जाताना मी प्रेशर रिलीज पण करू शकते। पण जेव्हा मी स्टँडर्ड ग्रिपमध्ये हा प्रयत्न करते तेव्हा तो प्रयत्न करता येत नाही, कारण त्यावेळेला मनगटाचा भाग हा रिस्ट्रिक्टेड आहे आणि त्यामुळे आपल्याला इथे कंट्रोल राहत नाही। मग स्केचिंगमध्ये याचा फायदा जास्त आहे। सो केव्हाही स्केचिंग करताना किंवा रेखाटनाच्या मोठमोठ्या रेषा लहान मोठ्या आकारांना काढत असताना आपल्याला लूज ग्रिपप्रमाणे पेन्सिलला धरलं पाहिजे। सो हे फायदे लूज ग्रिपचे असतात। ह्याच्या पुढची टिप आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघूया। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। वर दिलेल्या बेल आयकनला प्रेस करा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। माझा पहिला व्हिडिओ जर कोणी बघितला नसेल तर वर लिंक देते आहे, त्या लिंकवरती जाऊन तुम्ही बघू शकता। थँक्यू।